बुलेटिनमध्ये स्वागत। बातमी आहे नालासोपारा इथून। गेले 3 दिवस सतत पडत असलेल्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय। नालासोपारा भागात आजही सखल भागात पाणी साचलेलंच आहे। नालासोपारा पोलीस ठाण्यात अजूनही पाणी साचलंय। गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागतेय। आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांना विचारूया। विजय, आपण काही वेळापूर्वी हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे ती पाहिली, पण पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे, काय अपडेट? सुवर्ण ही नालासोपारा पोलीस स्टेशन आहे। हे एक 2 दिवसापूर्वी तर याच्यापेक्षा पाणी होतं, का कंबरभर पाणी होतं। मी आता हे ठाणे अंमलदार कक्ष आहे, या ठाणे अंमलदार कक्षाची काय परिस्थिती आपण बघू शकता। हे नालासोपारा पोलीस ठाणे, या पोलीस ठाण्यामध्ये सगळा जो कारभार आहे तो पाण्यातून चाललेला आपण बघू शकता। महिला पोलीस इथे आहेत, कार्यरत आहेत आणि त्यांना पावसाच्या पाण्यात या ठिकाणी दिवसभर काम करावं लागतं। या ठिकाणी जे तक्रार देण्यासाठी जे महिला येतात, पुरुष येतात, त्यांची तक्रार त्यांना घ्यावी लागते। आणि या पावसाच्या पाण्यामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण इकडची जी पोलीस कोठडी आहे ती सुद्धा पाण्यामध्ये बुडालेली आहे। संपूर्ण हा जो परिसर आहे हा सगळा पावसामध्ये पूर्णतः बुडून गेलेला आहे आणि जे अनेक खोल्यांमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे। या ठिकाणी जो संदेश वहन कक्ष आहे, या संदेश वहन कक्षाची आपण बघूया काय अवस्था झाली आहे। आणि या ठिकाणी महिला ज्या आहेत काम करतात आणि आपण जर पाहिलं तर ही या ठिकाणी सुविधा जी आहे या संदेश देतात, त्यामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि पाण्यामध्ये या महिला या ठिकाणी काम करत असतात। परंतु आपण जर पाहिलं तर या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। पोलीस स्टेशन मध्ये पण पाणी साचलेलं आहे। आपण जर पाहिलं तर हा कक्ष आतमध्ये जर खोली आहे त्यामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे। या ठिकाणी महिला पोलीस आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, कशा प्रकारे काम सुरू आहे पावसामध्ये? आमचं कर्तव्य आहे, करावंच लागेल। या ठिकाणी काही महिला पण आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, तुम्हाला पावसामध्ये सुद्धा काम करावं लागतंय? पावसामध्ये आता काम तर करावं लागणार, काम तर कोणाला चुकणार नाही। एक वेळेस पूर्ण भारत बंद पडेल पण पोलीस स्टेशन बंद पडणार नाही असं माझं म्हणणं आहे। आणि खूप म्हणजे आहे आमच्यासाठी, खूप नवीन आहे माझ्यासाठी। ते पहिल्यांदाच, मी तर नाशिकची प्रॉपर, पहिलाच अनुभव एवढं पाण्याचा आमच्या इथे असं अजिबात नाही। इथं मॅनेजमेंट नाही असं मला वाटतं, पावसाचं मॅनेजमेंट पाहिजे इथे, ठीक आहे, पण रोडवर सुद्धा एवढं तर लोक या ठिकाणी ट्रॅक्टर मधून सुद्धा प्रवास करतायत। ट्रॅक्टर मधून प्रवास केला आहे। काय कसा अनुभव होता तुमचा हा अनुभव? म्हणजे आता गावाला बसलेली, त्यानंतर आता पहिल्यांदा मी ट्रॅक्टर मध्ये बसले त्यानंतर, पण मग आता ठीक आहे, ऑप्शन नाही ना, मग करावं तर लागणार। या ठिकाणी काही लोक सुद्धा आलेले आपण जर पाहिलं, या तक्रार देण्यासाठी सुद्धा लोक आहे, परंतु ते बोलायला मागत नाहीत, कारण खूपच परिस्थिती जी आहे या ठिकाणी बिकट आहे। नक्की विजय, धन्यवाद, आपण माहिती दिली त्याबद्दल।